नमस्कार। आता प्रियाला खूपच भीती वाटत असते की कधीही सायली इथे येईल आणि माझं लग्न थांबवेल, म्हणून ती सारखी इकडे तिकडे बघत असते। अशी सैरावैरा इकडे तिकडे फिरत असते, जेणेकरून ती लक्ष ठेवून असते सायली इथे येऊ नये। कारण सायली नाशिकला पोहोचली तर इथे पनवेलमध्ये सुद्धा पोहोचू शकते असं तिला भीती वाटत असते। तेव्हा ती परत एकदा साक्षीला फोन करते आणि म्हणते, अगं तुझे जे आता इथे सिक्युरिटी आहेत ते व्यवस्थित आहेत ना? नाहीतर तिच्या घराच्या इथे जसे तू 2 गुंड ठेवले होते सिक्युरिटी, ते काय हाताला मेहंदी लावत होते, हातावर मेहंदी सुकवण्यासाठी साखरेचं गोड पाणी लावत होते, त्यांचा काहीच लक्ष नव्हता। त्यांच्या नाकावर टिचून ती सायली तिकडे नाशिकला पोहोचली। काय झालं शेवटी बघितलंस ना, अर्जुनसोबत तिनेच डान्स केला आणि आता हळद आणि लग्नसुद्धा माझ्याऐवजी तिचंच लागायचं। म्हणून म्हणते तू चांगले आता इथे माणसं पाठवली आहेस ना, सिक्युरिटी अगदी कडक झाली पाहिजे, ती इथे येताच कामा नये। तेव्हा साक्षी म्हणते, तू अजिबात घाबरू नकोस, मी सिक्युरिटी अगदी टाईट ठेवली आहे, तुला काळजी करण्याचं काहीच गरज नाही। तू फक्त तुझ्या आणि अर्जुनच्या लग्नावर फोकस कर, तुमचं लग्न हे झालंच पाहिजे। माहीत आहे ना तुला, नागराजने तुला सर्व सांगितलंच असेल। तेव्हा प्रिया म्हणते, हो सांगितलं आहे। तेव्हा तुमच्या लग्नावर फोकस कर। तेव्हा लगेच प्रिया म्हणते, हो पण तुम्ही जर मला मदत केलीत तर माझं लग्न होईल, तरच तुम्हाला यातला सगळा हिस्सा मिळेल। जर तुम्ही मदत नाही केली तर तुम्हाला हिस्सा कसा मिळेल? तेव्हा साक्षी म्हणते, आता केली ना मदत, तुझं लग्न इकडे पनवेलला हलवलं, एवढी सिक्युरिटी टाईट ठेवली आहे, अजून काय मदत हवी आहे तुला? तेव्हा प्रिया म्हणते, हो पण जर आता यावेळेस प्रॉब्लेम झाला ना साक्षी, तर याद राखा मी काय करेन हे माझंच मला माहीत नाही। तेव्हा साक्षी म्हणते, धमक्या देतेस तू मला? तेव्हा प्रिया म्हणते, अगं मग काय करू, मला अर्जुनशी लग्न करायचं आहे, माहीत आहे ना तुला। तेव्हा साक्षी म्हणते, आता जा तयारी कर लग्नाची, लग्न करायचं आहे ना, मग जा कर जा। आता मात्र हे सगळं बोलणं चैतन्य ऐकतो आणि चैतन्य हे सगळं तिचं बोलणं रेकॉर्ड करतो आणि येऊन अर्जुनला दाखवतो। अर्जुन म्हणतो, चल आत्ताच्या आत्ता आपण प्रियाचा खरा चेहरा सगळ्या घरच्यांसमोर आणूया। आणि अर्जुन आणि चैतन्य ते रेकॉर्डिंग घेऊन कल्पना पूर्णा आजीजवळ येतात आणि त्यांना सगळ्यांना हे रेकॉर्डिंग ऐकवतात। आता मात्र ते रेकॉर्डिंग ऐकतात सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते। तेव्हा अर्जुन म्हणतो, बघितलंस ना पूर्णा आजी, ही मुलगी कशी आहे, अगं सायली इथे येऊ नये म्हणून हिने गुंड ठेवली आहे, इथे तिची माणसं फिरतायत आणि सायलीच्या घराच्या बाहेर देखील हिने गुंड लावले आहेत। म्हणजे काय म्हणायचं का हिला? आणि ही साक्षीची मदत घेते आणि तिला साक्षी मदत करते। साक्षी आणि तिचं काहीतरी कनेक्शन आहे, म्हणूनच हे सगळं चालू आहे। अजूनही सांगतोय तुम्हाला सगळ्यांना की विचार करा, या लग्नाचा पुन्हा विचार करा। तेव्हा लगेच पूर्णा आजी म्हणतात, बाप रे, तन्वी एवढे मोठी डाव खेळत आहे, म्हणजे इथे तिची माणसं आहेत, इथे गुंड आहेत, साक्षीची माणसं म्हणजे महिपतची माणसं देखील इथे आहेत। तेव्हा आता पूर्णा आजी घाबरतात, कारण महिपतने एकदा त्या घरामध्ये सुरा पाठवलेला असतो, तेव्हापासून सुभेदार जरा घाबरलेलेच असतात। आता महिपतच्याच मुलीसोबत ही प्रियाने संबंध ठेवले आहेत आणि त्याचीच माणसं इथे फिरत आहेत, म्हणून सर्वजण हादरून जातात। तर आता चैतन्याने एवढं मोठं रेकॉर्डिंग दाखवल्यावर पूर्णाजी, कल्पना, प्रताप आपला निर्णय बदलतील का? सायली आणि अर्जुनचंच लग्न लावून देतील का? ते पाहणे कमालीचे ठरणार आहे। असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।